पीडित महिलेला 50,000 रुपये देण्याचे आमिष दाखवून चाळीसगाव येथे तिच्या मनाविरुद्ध खोटं लग्न लावून फसवणूक केल्याप्रकरणी संगीता क्षीरसागर राहणार लक्ष्मीनारायण टॉकीजवळ सोलापूर यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पीडित महिलेने एका महिलेच्या सहकार्यानं संगीता क्षीरसागर यांच्याकडे कामासाठी गेला असता संगीता यांनी सदर पीडित महिलेला प्रथम 1,000 रुपये घर खर्चासाठी दिले। तदनंतर सदर विवाहित महिलेला 4 दिवसाचं नाटक करायचं असं सांगून त्यांनी त्या महिलेला चाळीसगाव येथे नेऊन संगीता क्षीरसागर यांनी अगोदरच तयार करून ठेवलेल्या एका व्यक्तीबरोबर लग्न लावून दिलं। आपली फसवणूक झाल्याचं खात्री पटल्यानंतर त्यांनी चाळीसगाव येथून सोलापूर गाठलं। सोलापुरात आल्यानंतर आपली बेइज्जत होईल म्हणून घरी जाणं टाळलं, पण घरच्यांशी आणि नातेवाईकांची चर्चा केल्यानंतर संगीता क्षीरसागर या महिलेविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। तक्रारीनंतर तातडीने पोलिसांनी कारवाई करून आरोपी संगीता क्षीरसागर यांना अटक करून न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने संगीताला पोलीस कोठडी सुनावली। संगीता क्षीरसागर या महिलेनं यापूर्वी कोणाकोणाला अशा पद्धतीने फसवणूक करून मुलींची फसवणूक केली याचा तपास पोलीस संगीता क्षीरसागर म्हणून एक महिला होती, माझ्या ओळखीची होती। तिच्या घरी मी जाणं येणं करत होते। त्याच्यामुळं एका माझ्या शेजारी राहणाऱ्या एक बाईला कामाची गरज होती। त्याच्यामुळं मी तिथं त्यांना कामाला घेऊन गेले। काम लावतो म्हणून त्यांनी काय केले, घेऊन या त्यांना म्हणून सांगितले। मग ते मुलीला तिथे घेऊन गेले। घेऊन गेल्यानंतर त्यांनी मला म्हणले की जरा विचारले काय काम करते, म्हणलं तर काय पण तुम्ही काम लावा, मला कुठं तर नेऊन काम लावा असं म्हणल्यानंतर त्यांनी म्हणली मग तुला काम लावते मी आणि तू संध्याकाळी 8:30 वाजता तयार होती का म्हणून असं विचारून ते पोरगी म्हणली हां का होईना बाई मी तयार होते, मला घरी खर्चाला पैसे नाही तर कसं करायचं म्हणलं तर 1,000 रुपये दिली तिनं। 1,000 रुपये दिल्यानंतर मग मी घरी जाऊन देऊन येऊन तुम्ही काय करा, मी तुम्हाला 8:30 वाजता किंवा 9 वाजता तुम्हाला बोलवते सांगितल्यानंतर आम्ही दोघी पण काय केलं, घरी जाऊन 8:30 वाजता 9:30 वाजता मग आलो। तिथून कारमध्ये गेलो। सोलापूर झाल्यानंतर लई लांब गेल्यानंतर आम्हाला म्हणले की मी सांगेल ते ऐका, तुम्हाला 50,000 रुपये देते म्हणल्यानंतर आम्ही काय करायचं म्हणतं खोटं नाटं लग्न करायचे 4 दिवसाचं असं म्हणून आम्हाला तिथून घेऊन गेली। चाळीसगावला आम्हाला तिकडं घेऊन जाऊन तिथं लग्न केली। चाळीसगावमध्ये खोटं लग्न तिनं मला लावून दिली। 2 हार घेतली, नकली मंगळसूत्र घातली। नंतर 4 दिवस झाल्यावर तुला घ्यायला येते म्हणून सांगितली। लग्न करून त्याने सोलापूरला गेल्यावर मला 3रा दिवस कळलं की मला विकल्यात म्हणून कळलं मला परत मी मोस्टीला फोन केला, घेऊन जा मला रिटर्न येतलं म्हणल्यावर त्यांनी बोलायला आलं इकडं। आणि तिकडं गेल्यावर मी घरी गेले नाही। ते घरी तू अर्धवट कशाला आली म्हणून तिनं मला दमदाटी दिली, तुझं फोटो व्हायरल करते आणि व्हिडिओ व्हायरल करते म्हणून ती सांगितली मला। नंतर तिनं धमकी दिल्यावर मी फोटो व्हिडिओ व्हायरल करते म्हणून धमकी दिली मला। मी घरीच गेले नाही। 3 दिवस मी सिद्धेश्वर मंदिरकडं नाहीतर कंबर तलावाकडं मी इकडं तिकडंच मी भटकत होते। भरायला गेलो होतो तरी पण आम्ही विचार करून आम्ही काय केलं, एक टायपिंगवाल्याकडे जाऊन सगळं टायपिंग करून घेतलं। टायपिंग करून घेऊन मोठे साहेब सगळ्यात मोठे साहेब कुठं आहेत म्हणून आम्ही सगळ्याला 10 लोकांना विचारून आम्ही ते साहेबाकडे गेलो। साहेबाकडे गेल्यानंतर ते साहेबांनी सगळं दुसरीकडे पाठवून आमचं सगळ्यांनी सहकार्य करून सगळं आमचं काम केले त्यांनी आणि तिला अटक पण झाला। आम्ही पोलीस प्रशासनाचा आभारी आहोत। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।